You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सायबनमध्ये मोठ्या प्रमाणात शालेय सहली साधारणतः डिसेंबर महिन्यात शाळांच्या सहली सुरू होतात. त्या जानेवारीपर्यंत चालतात. सध्या शिर्डी रोडवरील नगरमधील नागपूर MIDCच्या मागे असणाऱ्या सायबनमध्ये रोज अनेक शाळांच्या सहली येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. शाळेकडून शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी एकाच दिवसाची सहल नेली जायची. या शैक्षणिक सहली म्हणजे एक शालेय उपक्रमच होय. पूर्वी शालेय संस्था या फक्त शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांना विद्यार्थ्यांना घेऊन जायचे, जसे की वैज्ञानिक अभ्यास केंद्र, वाचनालय. परंतु आता ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, विविध ग्रंथालय, कारखाने अशा विविध स्थळांवर नेल्या जातात. सध्या हा ट्रेंड सुद्धा बदलताना दिसतोय. महाविद्यालयांच्या धर्तीवर शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी अशा ठिकाणी काढल्या जातात. हा बदलता ट्रेंड पर्यटनासाठी उपयुक्त ठरतोय. अशा शैक्षणिक सहली काढण्यामागे शालेय संस्थेचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणं. म्हणून नगर, पुणे, औरंगाबाद, बीड, मराठवाडा, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या सहली दरवर्षी मोठ्या प्रमाणात सायबनला येतात. पूर्वीचे खडकाळ माळरानाचे फोटो पाहून आणि माहिती वाचून सध्या दिसणारा हिरवा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून शब्द बाहेर पडतो, सायबन म्हणजे माळरानाला पडलेलं हिरवं स्वप्न आहे. झालेला हा बदल पाहून निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण होते आणि पर्यटन भरपूर खेळण्याची साधनं. यामुळे महाराष्ट्रातून शिर्डी शिंगणापूरला येणाऱ्या पर्यटकांबरोबर गेली काही वर्षे शाळेच्या सहली देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. सायबनमध्ये कृषी, पर्यावरण आणि पर्यटन यांचा त्रिवेणी संगम घालण्यात आलाय. पुण्याच्या मनराईच्या मदतीनं डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांनी हा त्रिवेणी संगम घडवून आणलाय. नमस्कार सर, आज आपण सायबन गार्डन अहमदनगर या ठिकाणी आलोय. विद्यार्थी घेऊन सक्सेस इंटरनॅशनल स्कूल, पिसादेवी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आलोय आम्ही. आणि या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेला आहे. रेन डान्स असेल, त्यानंतर बोटिंग आहे, त्यानंतर जेवणाची स्वाद पण चांगला होता, बैलगाडी आहे, हॉर्स रायडिंग आहे. ह्या प्रकारचे तुम्ही सगळ्या सोयी आम्हाला इथे दिल्या आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतलाय ना, एन्जॉय केलंय चांगल्या प्रकारे. धन्यवाद. सायबन इथे सहल आम्ही मुलांना घेऊन आलो आहोत. इथे आम्हाला खूप मजा आली आहे. आम्ही इथे बोटिंग केली आहे, झिप लाईन केली आहे, जम्पिंग हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग, खूप सारी मजा केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे याव्या आणि याचा आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्यावा. बाय बाय, थँक्यू. आम्ही तेजस्विनी इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगरहून इयत्ता 4थी, 5वी आणि 6वीची सहल घेऊन सकाळी आलो. आल्यानंतर या ठिकाणी आम्ही प्रवेश केला. प्रवेशानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिवसभर फुल ऍक्टिव्हिटीज केल्या. त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आवडलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे झिप लाईन, त्यानंतर बोटिंग झालं, त्याच्यानंतर राईड झाली, बुलक कार्ट राईड झाली, त्याच्यानंतर त्या गाड्यांवरच्या ट्रॅव्हलिंग झाली. त्यामुळे मुलांनी भरपूर असा आनंद त्या ठिकाणी उठला. त्याच्यानंतर जेवण सर्वांनी यथेच्छ जेवण केलं आणि सायबनमध्ये आल्यानंतर आम्हा सर्वांना अगदी दररोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी होत्या कंटाळ्या त्या विसरून आम्ही सर्व विद्यार्थी, शिक्षक सर्वच्या सर्व प्रसन्न झालो, खुश झालो आणि अशा रीतीने आता आम्ही घरी जात आहोत. मी संतोष मगर, आमचे गुरुदेव प्री प्रायमरी स्कूल सुपा MIDC तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून 4 स्कूल बस घेऊन आम्ही अहमदनगर येथील एक प्रसिद्ध गार्डन सायबन या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गार्डन आहे. या ठिकाणी आल्यानंतर समजलं की 100 एकरामध्ये ही सुंदर अशी गार्डन पसरलेली आहे. ज्यावेळेस आम्ही गेटमधून एंट्री केली त्यावेळेस त्या ठिकाणी जे विदूषक होते, जोकर होते, त्याने मस्तपैकी डान्स करत मुलांचं स्वागत केलं. पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशी आम्हाला मोठमोठी झाडी पाहायला मिळाली. त्यानंतर ट्रॅक्टर राईडमधून सगळ्या मुलांना पुढे गार्डनमध्ये आणण्यात आलं. गार्डनमध्ये आल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत पक्षी असतील, त्याचप्रमाणे काही छोटे छोटे प्राणी, ससे वगैरे ते सुद्धा पाहायला मिळाले. सगळ्यात छान म्हणजे या ठिकाणी मध्यभागी असं सुंदर असं एक मोठा तलाव आहे
आणि त्या तलावामध्ये पॅडल बोटिंगद्वारे सगळ्या मुलांना त्या ठिकाणी पॅडल बोटिंग करण्याची संधी मिळाली. मुलांनी त्याचा खूप आनंद घेतला, कारण बरेचसे मुलं पहिल्यांदाच त्या ठिकाणी बोटिंग करत होते. त्यामुळे पप्पा मम्मी नसताना सुद्धा त्यांचे जे ताई आहे दादा आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी बोटिंगचा आनंद घेतला. बोटिंग झाल्यानंतर एक रोमहर्षक क्षण असा होता की या ठिकाणी रोपवेची सोय आहे. आतापर्यंत फक्त मोठ्यांनाच रोपवेमध्ये बसून जाण्याची संधी मिळत होती, परंतु या ठिकाणी आम्ही 4 वर्षापासूनचे सगळे मुलं आणलेले होते आणि सगळ्या मुलांना 100% मुलांना रोपवेमध्ये बसून त्या ठिकाणी ते रोपवेची राईड देण्यात आली. त्यानंतर आम्ही छानपैकी या ठिकाणी मोठमोठे चिंचेचं बन ज्याला म्हणावं असे चिंचेची झाडं आहेत, त्या चिंचेच्या झाडाखाली बसून सगळ्यांनी मुलांनी मस्तपैकी दुपारची न्याहारी असेल जेवण असेल त्या ठिकाणी त्या जेवणाचा आस्वाद घेतला. जेवल्यानंतर या ठिकाणी समोर आपण पाहतोय की छोटे छोटे गाड्या आहेत, त्या रेसर गाड्यांत बसून सगळ्या मुलांनी या ठिकाणी गार्डनमध्ये राईड मारलेली आहे. ती राईड झाल्यानंतर सगळे मुलं त्या ठिकाणी पपेट शो पाहण्यासाठी गेले होते. पपेटार काय असतो, ते कसे नाचवले जातात याचं सुद्धा छान प्रात्यक्षिक त्या ठिकाणी बावली नाट्याद्वारे या साईबन गार्डनमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि आम्ही आता शेवटच्या स्पॉटकडे जात आहोत आणि तो शेवटचा स्पॉट आहे रेन डान्स. तर मुलांना त्याचाही पण आनंद घ्यायचा आहे. आम्ही छानपैकी आता डान्स करणार आहोत आणि मग या ठिकाणाहून जाणार आहोत. तर 180 विद्यार्थी आज या ठिकाणी आले होते. खूप मुलांनी खूप सारा एन्जॉय केला आहे. आम्ही छान व्हिडिओ काढलेत, फोटो काढलेत, म्हणून आम्ही सगळे एकदा या साहेबांसाठी म्हणतोय आय लव्ह. नमस्कार. आम्ही सायबनमध्ये आलो. त्या आल्यानंतर आम्हाला गेटवर त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि इथला सगळ्यात जो व्ह्यू होता एकंदरीत तो अत्यंत उत्कृष्ट असा होता. आम्ही यामध्ये बोटिंग केली, त्यानंतर पपेट शो होता, त्यानंतर कठपुतलीचा शो होता, त्यानंतर आम्ही अजून इतरही म्हणजे जे सर्व दृश्य होतं ते अत्यंत उत्कृष्ट होतं आणि आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. बाय बाय. मी आज अहमदनगरमधूनच आंधळे कोचिंग क्लासेसमधून सगळे विद्यार्थी एक दिवसाची ट्रिप करण्यासाठी इथं आलो होतो. तर सगळ्यांना खूप दिवसभर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आहे. एकदम अतिशय उत्तम असा अनुभव आहे. तर प्रत्येकाला आम्ही नक्कीच सजेस्ट करू की एक दिवसासाठी सगळ्यांनी नक्की साहेबांची ट्रिप सगळ्यांनी इथं प्लॅन करा आणि खूप मजा करा. धन्यवाद.